राज्यात अशा पद्धतीने महिला अत्याचारांच्या घटना आणि हुंडाबळींची संख्या कमालीची वाढली आहे। यामध्ये महिला आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य महिलांची आयोगावरती अजूनही नियुक्तीच झालेली नाहीये। त्यामुळे महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवरती महिला सदस्यच नाहीत अशी स्थिती आहे। राज्य सरकारचं महिला आयोगाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य ज्योत्स्ना विस्पुते यांनी केलाय। आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती लाल फितीत अडकली आहे। 5 महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्तीच झालेली नाहीये। महायुती सरकारमध्ये 3 पक्ष असल्यामुळे कोणाला नेमायचं यावरनं सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याची माहिती आहे। आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली असून अनेक पदही रिक्त ठेवण्यात आली आहेत। राज्य महिला आयोगावरती अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली, मात्र 6 राजकीय सदस्यांची अजूनही नियुक्ती केलेली नाहीये। माननीय मुख्यमंत्री महोदय यांना कळकळीची विनंती करते की साहेब, राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा। 2024 सरकार स्थापन झालं। सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रुपाली चाकणकरांची तत्परतेने फेरनियुक्ती केली। फक्त अध्यक्षांची फेरनियुक्ती केली। आपण महाराष्ट्राच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा विचार करतात, परंतु त्याआधी आयोगाचं सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतंय। तर नक्की कशा पद्धतीने महिला आयोगाची हेळसांड होती आपण बघूया। महिला आयोगामध्ये एकूण 35 पदं आहेत आणि सध्या त्यातली 18 पदं रिकामी आहेत। 5 महिन्यांपासून 6 विभागांची 6 सदस्यांची पदं रिकामी आहेत। महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये मतैक्य होत नाहीये, त्यामुळे या नियुक्त्या रखडल्या आहेत असं म्हटलं जातंय। रिकामी पदं भरण्यासाठी आयोगाकडनं 3 वर्षात एकही शिफारस आलेली नाहीये। आयोगाकडे रोज सरासरी 75 आणि वर्षाला 8 ते 9 हजार तक्रारी येतात। तक्रारदारांच्या समुपदेशनासाठी सध्या 3च समुपदेशक आहेत। महिला आयोगाच्या अनुदानातही मोठ्या प्रमाणावरती घट झाली आहे। 2018-19 मध्ये 8.14 कोटींची तरतूद होती आणि 2023 मध्ये फक्त 4.63 कोटींची तरतूद। प्रचंड मोठी रक्कम कमी करण्यात आलेली आहे तरतुदीची। आणि आयोगाकडे तक्रारीमध्ये हुंडाबळींच्या तक्रारींचा क्रमांक हा 3रा आहे आजच्या आधुनिक महाराष्ट्रातही। गेल्या वर्षी हुंडाबळींच्या एकूण 149 तक्रारी होत्या।